गेल्या आठवड्यात डॉक्टर संजय लाखे पाटलांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले होते। जरांगे समस्त मराठा समाजाचे नुकसान करतात। जरांगे यांना कायदा आणि शासनादेश, पुराव्याचा शासनादेश यातला फरकच कळत नाही। हैदराबाद गॅजेटचा त्यांना अभ्यास नाही। शिवाय मनोज जरांगे यांना शासनाने दिलेला ड्राफ्ट अगोदरच माहित होता। केवळ सरकारचा जय जयकार करण्यासाठी त्यांनी गुलाल उधळला असल्याचा आरोप लाखे पाटलांनी केला होता। मराठा समाजातील घटनात्मक आवाज आणि अभ्यास असलेल्या लोकांना सूत्रबद्ध पद्धतीने मनोज जरांगे टार्गेट करत असून मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं पाडण्याचा देशभरातील RSSचा एजेंडा ते राबवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता। आणि आता ह्याच लाखे पाटलांनी एक गोलमेज परिषद आयोजित केली आहे। आता मराठा समाजाने जरांगेंना सोडलं का? सरकारने आणि जरांगेंनी समाजाची दिशाभूल केली का? आंदोलन ज्या गोष्टीसाठी नव्हतं ते आरक्षण मराठा समाजाला दिलं गेलं। आता जरांगेंना सोडून मराठा समाजाचा पुढचा प्लॅन काय, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत डॉक्टर संजय लाखे पाटील म्हणतात की 2 सप्टेंबरचा शासन आदेश म्हणजे GR मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी काही ठोस बदल घडवून आणले नाहीत, असं अनेक समाज साधक आणि नेते मानतात। या आदेशामुळे समाज विरोधात मतप्रवाह आणि गोंधळ निर्माण झालाय। काही जण म्हणतात की काही फायदा झाला नाही, तर इतरांना भीती आहे की या निर्णयामुळे OBC आरक्षणावर परिणाम होऊ शकतो। संजय लाखे पाटील यांच्या मते ही सगळी राजकीय चाल आणि खोटा प्रचार आहे, ज्यामुळे मराठा समाजाचा संघर्ष 50 वर्षांपासून सुरू असूनही अजूनही अंतिम यश मिळालं नाही। ते असंही म्हणतात की शोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजातील अभ्यासक हे सत्य समाजापर्यंत पोहोचवणं ही नैतिक जबाबदारी त्यांनी पार पाडायला हवी, नाहीतर समाज दिशाहीन होऊन निराश होऊ शकतो। ही स्थिती समाजातील युवकांमध्ये अस्वस्थता आणि भ्रम निर्माण करते, ज्यामुळे आंदोलन आणि चळवळींचा मूळ हेतू गहाळ होण्याची भीती आहे। GR केवळ आधीच्या न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीने केलेल्या कामाची पुनरावृत्ती आहे, त्यात नवीन काहीच नाही। मात्र सरकारने त्याचे मोठेपण दाखवून समाजात भ्रम निर्माण केला। या परिस्थितीत समाजाला एक स्पष्ट दिशा मिळवण्यासाठी आणि वास्तविक आरक्षणासाठी संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे। आणि आता या समाजाच्या भ्रमावस्थेला आणि दिशाहीनतेला तोडगा काढण्यासाठी गोलमेज परिषद आयोजित केली जाते। मराठा समाजासाठी राऊंड टेबल कॉन्फरन्स 18 सप्टेंबर रोजी राणाजी मंगल कार्यालय, सिडको TV सेंटर येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली असून हा दिवस हैदराबाद मुक्तता संघर्ष दिनानंतर येतोय। या परिषदेला सुमारे 150 आमंत्रित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत, ज्यात विविध मराठी संघटना, अधिकारी, आरक्षण विषयक कायदेतज्ञ तसेच रंजन दाते पाटील आणि विनोद पाटील यांच्यासारखे याचिकाकर्ते सहभागी असतील। या परिषदेचा मुख्य उद्देश भूतकाळातील मराठा चळवळींचे सिंहावलोकन करून 2009च्या शासन आदेशानंतर समाजाला काय लाभ मिळाला आणि समाजाची फसवणूक झाली का याचे मूल्यांकन करणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर मराठा समाजाची फसवणूक करण्याचा आरोप असून त्यांनी कुणबी वंश नसलेल्या मराठ्यांना आरक्षण कसे मिळणार हे स्पष्ट केले नाही, असा मुद्दा उपस्थित केला जातो। अनेक मराठे स्वतःला वंचित मानतात, कारण 1967 पूर्वी कुणबी रक्तसंबंध किंवा वंश नसल्यामुळे त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत नाही। तसेच मराठा हा इतर मागासवर्ग अंतर्गत अधिसूचित जात नसल्यामुळे जातीची वैधता पडताळणीसाठी अर्जही करता येत नाही। या परिषदेचा हेतू कायदेशीर, संविधानिक आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांच्या दृष्टीने मराठी आरक्षणाचा सखोल अभ्यास करून पुढे जाण्याचा मार्ग ठरवणं हा आहे। मराठी क्रांती मोर्चा राज्यभरातील प्रमुख अधिकारी एकत्र करून समाजाला एकजुटीने पुढे नेण्याचे काम करतोय। वक्त्यांनी 2009च्या शासन आदेशाद्वारे मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा आरोप केला असून सध्याच्या धोरणानुसार फक्त कुणबी वंशीयांना प्रमाणपत्र दिले जाईल असं स्पष्ट करण्यात आलंय। चालू आंदोलनाचे उद्दिष्ट फक्त रक्तसंबंध दाखवणारे प्रमाणपत्र नव्हे तर निजाम राज्यातील सर्व मराठ्यांसाठी आरक्षण मिळवणं हे होतं। भुजबळ यांचा दावा आहे की मराठ्यांना EWS, SEBC आणि नंतर कुणबी आरक्षण मिळाले। हा खोटा असून SEBC वगळता कोणीही EWS आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही। मराठवाड्यात आतापर्यंत केवळ 8300 वैध कुणबी प्रमाणपत्र जारी झाले आहेत। गोलमेज कॉन्फरन्स करून 18 सप्टेंबरला निश्चित करण्यात आलंय की ज्याद्वारे मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीच्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका ठरवली जाणार आहे। जर या प्रक्रियेत कुणबी किंवा अन्य प्रमाणपत्र देण्यात अडथळा आला तर लोणी येथील विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल, ज्याद्वारे समाजाला न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा संघटितपणे, निर्धारपूर्वक आणि कायदेशीर मार्गाने आरक्षणासाठी लढायला सज्ज आहे। समाजाच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची बांधिलकी दृढ पद्धतीने कायम ठेवत आहे। मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा सक्रिय झाला असून 18 सप्टेंबरला गोलमेज परिषद आयोजित केली जाते। या परिषदेत मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा होईल आणि भविष्यासाठी स्पष्ट दिशा ठरवली जाणार आहे। वक्त्यांनी म्हटलंय की जर प्रमाणपत्र देण्यात अडथळा आला तर लोणी येथे
उपोषण आंदोलन होईल। बाकी पुढे काय घडतंय हे येणाऱ्या काळात कळेलच, पण तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।